काय कुठलं ते DGCA जी माहिती दिली जाती ती PIB छापती, बरोबर आहे? बरोबर आहे. आता ही ट्रान्सक्रिप्ट आहे, ही कशाची ट्रान्सक्रिप्ट आहे? तर ही बारामती ATC ची ट्रान्सक्रिप्ट आहे. वेळ न वेळ तिथं लिहिलेली आहे, इथं वेळ लिहिलेली आहे. मग काय एअरक्राफ्ट मधली ज्या त्या पाठक मॅडम आहेत त्या काय बोलल्या, आणि बारामती ATC ला सुद्धा एक कोणतरी महिलाच होती असं आम्हाला कळलंय, त्या काय म्हणल्या याच्यामध्ये तिथं दिलेलं आहे. आता ह्याचा वेळ जर बघितला तर यांच्या PIB अनुसार म्हणजे DGCA अनुसार 8:18 काय झालं होतं, म्हणजे विमान बारामती ATC च्या संपर्कात आलं. म्हणजे DGCA काय म्हणते, म्हणजे PIB काय म्हणते, 8:18 हे विमान हे बारामती ATC च्या संपर्कात आलं. पण हे विमान आलं होतं 8:19. तुम्ही म्हणता एका मिनिटाला काय होणार आहे? हे विमान इतकं स्पीडमध्ये चालतं, हे एका मिनिटात हे विमान 15 किलोमीटर चालतं. आणि दादांचं जी काय घटना घडलेली आहे काही मीटरमध्ये घडलेली आहे, याच्यावरनं एक मिनिटं हा महत्वाचा आहे. मग एवढी मोठी घटना घडली असेल तर मग 2 रिपोर्ट जे आहेत हे रिपोर्ट वेगळे का, असा प्रश्न एक परिवारातला एक व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी मी करतो. आता आगीचे लोट दिसण्याचे टायमिंग PIB DGCA किती म्हणतं 8:44, पण ट्रान्सक्रिप्ट प्रमाणे इथं 8:43:55 सांगितलं की मला आता लँडिंग पॅड म्हणजे स्ट्रिप तिथं दिसतीये. मग त्यांनी सांगितलं रनवे 11 क्लिअर टू लँड. त्यानंतर 8:44:13 ओ शिट म्हणजे ही जे पाठक मॅडम आहेत त्यांच्याकडनं ते शेवटचे शब्द होते, आणि त्यात 7 सेकंद तुम्ही ऍड करा, 44 प्लस काहीतरी 13 प्लस म्हणजे 20, तर त्याच्यात तो ऍक्सिडेंट तिथं झाला. म्हणजे हे टायमिंग आणि हे टायमिंग जर इथं 20 सेकंद तुम्ही ऍड केले, म्हणजे 13 प्लस 7 20.20 म्हणजे 20 सेकंडचा याच्यामध्ये फरक आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेकंडचा विषय असतो. इन्व्हेस्टिगेट तुम्ही करत असाल आणि तुम्ही एका मोठ्या एजन्सीचे लोक असाल तर तुम्हाला सेकंदात बोलावं लागतं, इथं मिनिटात बोलून चालत नसतं. आणि इथं ह्या 2 रिपोर्टमध्ये खूप मोठा फरक आहे असं कुठेतरी दिसतं. आता हा एक ट्रान्सपॉन्डर एक असतं विमानाला, विमान सांगत असतं सॅटेलाइटच्या माध्यमातून मी इथे आहे, माझं स्पीड किती आहे, मी अलाइन झालोय का, एअरपोर्टचं जे स्ट्रिप आहे त्याला मी अलाइन झालोय का, तिथून माझं डिस्टन्स किती आहे, माझी हाईट किती आहे, माझं लोकेशन कुठे आहे, हे सगळं तिथं दिलं जातं. आणि हे आमच्याकडे आहे, ही माहिती ही आम्हाला एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, जे मगाशी तुम्हाला सॉफ्टवेअर सांगितलं त्यातून आम्हाला सगळी माहिती कळाली. फक्त शेवटच्या 1 मिनिटाची आम्हाला माहिती कळाली नाही. कदाचित ट्रान्सपॉन्डर हा मुद्दामून विमानाच्या आतून हा बंद केला होता. तुम्हाला टिल्ट होताना जे विमान दिसते त्या ट्रान्सपॉन्डर बंद होता. ट्रान्सपॉन्डर हा 8:43.18 ह्याच्यात तुम्ही म्हणाल हे तर टाइम वेगळा दिसतोय, ह्यात फ्लाईट रडारच्या शेवटच्या UTC टाइम म्हणजे 3 ते म्हणजे ह्याच्यामध्ये 5 तास आपल्याला ऍड करावं लागतं. त्यात 8:43.18 जेव्हा हे बंद झाला ट्रान्सपॉन्डर, का बंद झाला, का कुणी बंद केला, असे प्रश्न आम्हाला त्याच्यामध्ये आहे. आता आपल्याला शेवटपर्यंत कळालं असतं. आणि या 1 मिनिटाच्या आधी हे विमान त्या धावपट्टीला अलाइन झालं होतं, म्हणजे ते धावपट्टीवर उतरेल अशी अपेक्षा होती. पण 1 मिनिटामध्ये काहीतरी गडबड झाली, ती अजूनपर्यंत आपल्याला कळलेली नाही. आता हा जो भाग आहे हा तुमचा 11 नंबर आहे, आणि हा भाग आहे 29. हे जे मोठी चर्चा करतात, अरे बाबा तो जो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.